नमस्कार. मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 24 जुलै 2026 आजचा दिवस खूपच देशभर चर्चेत आहे. त्याचं कारण 4 बातम्या आज सकाळपासून आपल्याला ऐकायला मिळाल्या. त्यातली पहिली बातमी ऐकायला मिळाली, की उपोषणकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, गांधी विचारधारेने काम करणारे सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उशिरा केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण 25व्या दिवशी मागे घेतलं. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 46 दिवसांनी का होईना, पावणे 2 महिन्यांनी रात्री जागे झाले. त्यांना जाग आली. त्यांना विदेशवारीतून वेळ मिळाला आणि त्यांनी काल या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने आणि परीक्षाफुटी, पेपरफुटीच्या निमित्ताने काही भाष्य केलं, काही आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही एक बातमी झाली. दुसरी बातमी, की केंद्र सरकारने दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा कालपासून लागू केला. 12 दिवसापासून 12 महिन्यापर्यंत पोलीस आंदोलकांना ताब्यात घेऊ शकतात. ज्याला ताब्यात घेतले त्याच्यावर कुठली केस नसेल, त्याला कोर्टात नेलं जाणार नाही, नजरकैदेत ठेवलं जाईल. पोलिसांना याच्यामध्ये अमर्याद अधिकार प्राप्त झालेले आहेत. 12 दिवस किंवा 12ही महिने कोणालाही या आंदोलनापैकी पोलीस आता राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत केव्हाही ताब्यात घेऊ शकतात आणि आज रात्री त्याची कदाचित प्रचिती येऊ शकते. ही एक बातमी आहे जी हुकुमशाहीला पूरक बातमी आहे. हुकुमशाही अशी काही एकदम एक गोष्ट नसते. हुकुमशाही अशी खूप वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने राबवली जाते. त्यातला हा एक मोठा त्यातला प्रकार आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि पोलिसांना दिलेले अमर्याद अधिकार. तिसरी बातमी काय आली आपल्याकडे आज, तर हिंदुत्ववादी काही संघटना आहेत. पिंकी चौधरी नावाचा कोणतरी प्रमुख आहे, हिंदू रक्षक दल काय त्याचं संघटना आहे. अशा हिंदुत्ववादी संघटनेने जाहीरपणे धमकी दिलेली आहे आंदोलनकर्त्यांना, की 26 जुलैला म्हणजे परवा रविवारी आम्ही जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्यांना ठोकून काढणार आहोत, अशी जाहीर धमकी हिंदुत्ववादी संघटनेने दिलेली आहे. चौधरी नावाचा त्याचा कोणीतरी प्रमुख आहे. ही अशी जाहीर धमकी कोणत्या कायद्यात दिली, कुठल्या नियमात दिली, हा कोण माणूस आहे, याच्यावर कारवाई होईल का वगैरे वगैरे प्रश्न पडतील. परंतु ही एक बातमी तिसरी त्याच्यातली घडलेली आहे. आणि मग अशा ह्या त्या काही 3-4 बातम्या आल्या. या निमित्ताने जे काही आंदोलन मागच्या 25 दिवसापासून किंवा 1 महिन्याभरापासून सुरू आहे, हा जुलै 2026 हा महिना भारताच्या इतिहासामध्ये निश्चितपणे या विद्यार्थ्यांच्यामुळे, तरुणाईमुळे नोंदला जाईल. या आंदोलनाचा हा जुलै 2026 हा महिना भविष्य काळात निश्चितपणे नोंदला जाईल. याचं कारण असं, या आंदोलनातलं काय काय आपण बघू शकतो, काय काय निरीक्षण करता येईल आपल्याला. याच्यातनं 3-4 गोष्टी आपल्याला दिसतायत. पहिली गोष्ट एक दिसते आपल्याला, की या महिन्याभरामध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने हे जे काही जेन झी ज्याला म्हणतायत, ही तरुणाई आहे, विद्यार्थी आहेत, हे देशभरामध्ये एकवटले. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकवटले आणि रस्त्यावर सुद्धा उतरलेत आणि मोठ्या संख्येने उतरलेत. सगळेच जंतर मंतरवर नाहीयेत, परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये, आपल्या आपल्या राजधानीमध्ये, प्रत्येक राज्याच्या अनेक लोक मोठमोठ्या शहरामध्ये, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर अनेक तरुणाई मोठ्या संख्येने, विद्यार्थी मोठ्या संख्येने उतरलेले आहेत. त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या जोडीला आहेत. अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये निश्चितपणे सहभागी आहेत. या सगळ्या सहभागामुळे किंवा तरुणाई रस्त्यावर उतरल्यामुळे 2-4 निष्कर्ष जे निघतात ते मी काढतोय. मला जे दिसतात ते, मी 35-36 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, मला यात काय दिसलं महिन्याभरामध्ये किंवा 3 आठवड्यामध्ये, तर मला असं एक दिसतं, की जगातल्या ज्या ज्या क्रांत्या आजपर्यंत वेगवेगळ्या देशामध्ये झाल्या असतील, त्या सगळ्या क्रांत्या यशस्वी करण्यामध्ये त्या त्या वेळेला त्या त्या तरुणाईचा मोठा सहभाग राहिला होता.
तरुणांच्यामुळे क्रांत्या झाल्या होत्या. त्या कुठल्याही क्रांत्या घ्या इतिहासातल्या. हे एक अधोरेखित होतं, की भारतामध्ये सुद्धा जी काही क्रांती व्हायची, काही बदल व्हायचा असेल, मग ती राजकीय बदल असेल, सामाजिक बदल असेल, शैक्षणिक बदल असेल, जो काही बदल होईल, त्याला हा जुलै महिन्यातला जो काही विद्यार्थी आणि तरुणाई रस्त्यावर उतरलेली जी संख्या आहे, ही त्याच्यामध्ये मुख्य असेल किंवा त्यांच्यामुळेच काहीतरी बदल होईल, असं एक चित्र निश्चितपणे मला दिसतंय. दुसरं मला काय दिसतं, या आंदोलनातनं जातीच्या आणि धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांना चपराक बसलेली आहे. जे सध्या बिळात दडून बसलेले आहेत. जातीच्या संघटनांचे लीडर असतील, धर्माच्या नावाने, धर्मरक्षकाच्या नावाने संघटना करणाऱ्या सर्व धार्मिक संघटना, धर्मांध संघटना ज्याला म्हणून, धार्मिक नाही, धर्मांध संघटना आणि जात्यांध संघटना बिळात जाऊन बसलेल्या आहेत. प्रांतवादी राजकारण करणारे सुद्धा याच्यामध्ये उघडे पडलेले आहेत. त्यामुळे या आंदोलनातनं एक निश्चित झालं, की सगळेजण भारतीय बनलेले आहेत. इथे जात, पात, धर्म, लिंग, भाषा हे सगळे भेदभाव गळून पडलेले आहेत. प्रत्येक जण इथला भारतीय बनलेला आहे आणि हेच आपल्या संविधानाला अभिप्रेत आहे. हेच आपल्या राष्ट्रबांधणीला अभिप्रेत आहे. यालाच एक राष्ट्र म्हणतात, जिथे जात, पात, धर्म, लिंग, पंथ, प्रांत असं कुठलाही भेदभाव, कुठलाही व्यक्ती किंवा असं कुठलं अस्मितेचं कुठली गोष्ट त्याच्यामध्ये भेदभावाची राहत नाही. सगळेजण भारतीय म्हणून एकत्र येतात. हाच खरं राष्ट्रवादाचा आपला आधार आहे. हीच राष्ट्रबांधणीची खरी प्रक्रिया आहे आणि ते ह्या आंदोलनात घडतंय, याचा माझ्यासारख्या राष्ट्रबांधणीसाठी वाहून घेतलेल्या कार्यकर्त्याला निश्चितच आनंद आहे. दुसरं काय घडलं याच्यामधून, या आंदोलनातनं एक दिसतं, ही जी काही तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उतरलेले आहेत, त्यांचे पालक, सामाजिक संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांचे लोक, विशेषतः सत्ताधारी वगळून इंडिया आघाडीतले घटक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार सुद्धा उतरलेले आहेत. पण प्रत्येक जण इथं कार्यकर्ता म्हणून उतरलाय. इथे कुणाच्याही हातामध्ये, म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये झालेली आंदोलनं बघा किंवा दिल्लीतलं मुख्य जे जंतर मंतरवरचं आंदोलन आहे ते बघा, तिरंग्याशिवाय कुठलाही झेंडा इथे हातात नाही. त्यामुळे तिरंगा हा आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. हा तिरंग्याच्या ध्वजाखाली सर्व युवा वर्ग एकवटलेला आहे, विद्यार्थी वर्ग एकवटलेला आहे. हे भारतीयत्व याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. तिरंगा अधोरेखित झालेला आहे. अजून काय मला दिसतं याच्यातनं, या निमित्ताने भारताचं संविधान पुन्हा एकदा चर्चेत ठळकपणे नवतरुणाईच्या पुढे आलेलं आहे. नवतरुणाईला निश्चितपणे भारतीय संविधानाचं महत्व कळायला एक या निमित्ताने संधी प्राप्त झालेली आहे. किंवा अनेक जण ते भारतीय संविधान नेमकं काय म्हणते, त्याचे मूलभूत तत्व काय आहेत, मूल्य काय आहेत, उद्दिष्ट काय आहे, हे कदाचित निश्चितपणे काही जण बघू शकतात. निदान भारतीय संविधानाचं महत्व तरी अधोरेखित झालेलं आहे. अजून काय घडलं याच्यामध्ये, याच्यामध्ये जी त्रिमूर्ती आहे या भारतातली, हे फोटो नीट बघून घ्या तुम्ही. ही त्रिमूर्ती जी आहे ही अधोरेखित झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही त्रिमूर्ती अधोरेखित झाली. या त्रिमूर्तीचं खरं तर चर्चा सुरू झाली. या त्रिमूर्तीचं काय महत्व आहे, गांधी, नेहरू, आंबेडकर हाच एक भारत आहे, या व्यक्ती नाही आहेत. गांधी हा एक विचार आहे, पंडित नेहरू सुद्धा हा एक विचार आहे. नवभारताची, स्वातंत्र्योत्तर भारताची पायाभरणी ज्यांनी केली, लोकशाहीचा ज्यांनी पाया घातला, ते पंडित नेहरू आहेत. त्याचबरोबर संविधानाच्या माध्यमातून अहोरात्र कष्ट करून ज्यांनी आपल्याला संविधानिक मूल्य देण्याचं मोठं काम केलं, राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली जी घटना समिती होती, त्याच्यामधली जी मसुदा समिती होती, त्याच्यातले घटनाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तीनही व्यक्ती, या व्यक्ती नव्हत्या, तर तीनही विचार होते. कदाचित काही गांधीवादी आणि आंबेडकरवादी एकमेकात मतभेद अनेक वर्ष ठेवू शकत होते, ठेवलेले आहेत. आजही आंबेडकरवाद्यांना कदाचित गांधींचं नाव घ्यायला जड जातं, परंतु आंबेडकरवाद्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो, गांधी, नेहरू, आंबेडकर एकत्र केल्याशिवाय, एकत्र घेऊन गेल्याशिवाय आपलं राष्ट्रबांधणी होणार नाही. कुठलंही आपलं इप्सित कार्य यशस्वी होणार नाही.
राष्ट्रबांधणीचं काम हे सर्वाधिक मुख्य आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, वैचारिक, आर्थिक, सामाजिक हे जे काही विकासाची क्षेत्र आहेत, या सर्व क्षेत्रामधील सर्वांगीण विकास जर आपल्याला साधायचा असेल, सकारात्मक कृती आपल्याला यशस्वी करायची असेल, तर गांधी, नेहरू, आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. या तिघांना एकत्र घेऊन जावं लागेल. गांधी आणि आंबेडकरांचे जे काही मतभेद होते, दोन राष्ट्रपुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांची तुलना करायची नसते कधी. आणि गांधी आणि आंबेडकर अनेकांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गंबा सरदारांनी लिहिलेलं आहे गांधी आंबेडकर नावाचं पुस्तक. रावसाहेब कसबे सारख्या राजकीय विश्लेषक किंवा मोठे विद्वान आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक लोकांनी गांधी आणि आंबेडकरांचं कार्य एकमेकाला कसं पूरक होतं हे त्याच्यातनं विश्लेषण केलेलं आहे. गांधी कधीही आंबेडकरांच्यावर टीका करत नव्हते, केलेली नाही. आंबेडकरांनी अनेक टीका केलेल्या, त्यांचे मतभेद होते, पण मनभेद कधीच नव्हते. गांधीजींच्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामुळे संविधान निर्माण करता आलं. हा आग्रह धरणारे गांधी आणि नेहरू होते, लक्षात घ्या. संविधान सभा जी सदस्य निवडले गेले आणि देशाची फाळणी झाली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रांतात निवडून आले, तो प्रांत पाकिस्तानमध्ये गेला होता. त्यामुळे घटना समितीत बाबासाहेबांचं अस्तित्व राहिलं नव्हतं. त्यामुळं गांधीजींनी आग्रह करून काँग्रेसच्या पुढाऱ्यांना सांगून बाबासाहेब आंबेडकरांचा त्या घटना समितीमध्ये प्रवेश करून घेतला आणि मसुदा समितीचे त्यांना अध्यक्ष बनवायला आग्रह धरणारे महात्मा गांधी होते. हे नीट लक्षात ठेवा. असो, मला तिकडे जायचं नाही, पण या आंदोलनातनं ही त्रिमूर्ती जी आहे गांधी, नेहरू, आंबेडकर, ही सर्व नवतरुणाईने वाचली पाहिजे. त्यांचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्यांची स्वप्न समजून घेतली पाहिजेत आणि त्याच्याशी आपल्याला बांधिलकी ठेवावं लागेल. आणि हे त्रिमूर्ती म्हणजे व्यक्ती नाहीत, तो एक विचार आहे जो नेशन बिल्डिंगला पूरक आहे. आजही तो तितकाच महत्वाचा आहे. अजून याच्यातनं काय साध्य झालं, तर सत्याग्रह शास्त्र जे गांधीजींनी जगाला दिलं ते इथे अधोरेखित झालं. सत्य आणि अहिंसा या मार्गाने जर आपण गेलो, सत्याग्रही पद्धतीने जर आपण गेलो, शांततेच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने, तर कुठलीही शक्ती आपलं आंदोलन सत्याग्रह मोडून काढू शकत नाही. हे मी सुद्धा अनेक आंदोलनामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे. मी अनेक यशस्वी आंदोलनं केलेली आहेत गांधी, नेहरू, आंबेडकर संविधानाला घेऊन. मला त्याच्यामध्ये यशच मिळालेलं आहे. आणि मग सत्याग्रह शास्त्र जे आहे, जे सत्य आणि अहिंसेच्या जोरावर चालतं, त्याच्यामध्ये समोरचा फक्त प्रतिपक्ष असतो, समोरचा कोणी आपला शत्रू नसतो, वैरी नसतो. आणि मग त्या सत्य अहिंसेमध्ये, सत्याग्रहाच्या कसोटीमध्ये आपल्या नैतिकतेची तिथे कस लागतो, नैतिकतेचा कस लागतो, हे मात्र नक्की आहे. त्यामुळं जी काही तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे, विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, या सर्वांनी आजपर्यंत जे पाळलंय की आपण कुठल्याही प्रकारे हिंसक व्हायचं नाही, शांततेचा भंग व्हायचा नाही, कायदा सुव्यवस्था निर्माण होईल प्रश्न, असं काही करायचं नाही. शांततेच्या मार्गाने मात्र धाडसाने न घाबरता रस्त्यावर उतरून राहायचं. आम्ही तोडणार नाही, मोडणार नाही, इजा करणार नाही, जाळपोळ करणार नाही, मारहाण करणार नाही, कुठलीही हिंसा करणार नाही, पण सरकारला सोडणार पण नाही. कारण या आंदोलनात एक लक्षात आलं की पेपर फुटीचा जरी मुद्दा असला, परीक्षांचा जरी मुद्दा असला, पेपर फुटींच्या मुद्द्याच्या निमित्ताने या देशातल्या विविध प्रश्नांमुळे ग्रासलेले जे काही लोक आहेत, नागरिक आहेत, यांचा संताप, यांचा उद्रेक या निमित्तानं बाहेर पडतोय. ही जी काही गर्दी प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा जंतर मंतरवर उतरलेली आहे, याच्यामध्ये महागाई असेल, बेरोजगारी असेल, शिक्षणाचे विविध प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न किंवा भ्रष्टाचार असेल शासन व्यवस्थेतला, या सगळ्या मुद्द्यांना वैतागलेली किंवा त्रस्त झालेली जनता आपला संताप या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. हे विद्यार्थी आंदोलनाचं किंवा पेपर फुटी आंदोलनाचं मोठं यश आहे. कारण जनतेला कुठेतरी वाट निर्माण करून दिली गेली. इथे कुणीही एक लीडर नाहीये आणि म्हणून यालाच जन आंदोलन म्हणतात. जे जनतेचं असतं त्याला कुणी लीडर नसतो. जन आंदोलन म्हणजे जनतेने स्वतःच्या वेगवेगळ्या प्रश्नावर एकत्र येऊन केलेला, शांततामय मार्गाने केलेलं आंदोलन, सनदशीर मार्गाने केलेलं आंदोलन, त्याला जन आंदोलन म्हणतात. हे जन आंदोलन हे वेगवेगळ्या प्रश्नाने ग्रस्त झालेल्या, त्रस्त झालेल्या सामान्य लोकांनी विद्यार्थ्यांच्या निमित्ताने आपल्या भावना पुढे मांडलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय झालं, तर ही जी काय राज्य संस्था आहे, आपली शासन संस्था आहे, ही उघडी पडलेली आहे. तिचं अपयश उघडं पडलेलं आहे. आणि जे सत्तेला हपापलेले आहेत, मग ते पक्षफोडी करतील, निवडणुका ताब्यात घेतील, ईडी सीबीआयचा वापर करतील,
निवडणूक आयोग ताब्यात घेतील आणि मनमानी पद्धतीनं सगळ्या शासकीय यंत्रणाचा गैरवापर करून, अगदी न्याय व्यवस्थेचा सुद्धा गैरवापर करून मनमानी पद्धतीने ते सत्ता टिकून ठेवण्यासाठी जे क्रूर पद्धतीने हुकुमशाही प्रवृत्तीने वर्तन करतायत ते भारतीय जनता पार्टीचं सरकार, ज्याला मोदी सरकार म्हटलं जातं, त्यांची लत्तर जगाच्या वेशीवर टांगली गेली, हे ह्या आंदोलनातलं मोठं यश म्हणावं लागेल. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे बॅकफुटला गेल्यामुळे, त्यांना पुढचं राजकीय पराभव दिसत असल्यामुळेच भारतीय जनता पार्टी, आरएसएस किंवा हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सोशल मीडियातनं या विद्यार्थ्यांच्या विरोधात व्यक्त होत आहेत किंवा शासनकर्ते सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं, त्यांना त्रास देणं, बॅरिगेड्स लावणं, लाठीचार्ज करणं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, अडवणूक करणं, मारहाण करणं, हे विविध प्रकार साम दाम दंडभेद राबवत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचं नेतृत्व करतायत, त्यांच्या आदेशाने पोलीस यंत्रणा काम करते आहे. पोलिसांना तसा आदेश असल्याशिवाय पोलीस असे क्रूर वागू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे जे काय शासन व्यवस्थेचं अपयश असेल, भारतीय जनता पार्टी म्हणून जे काय राज्यकर्ते आहेत त्यांचं अपयश असेल, हे याच्यातनं निश्चितपणे अधोरेखित झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये सत्ता पिपासूपणा जो आहे भारतीय जनता पार्टीचा, त्याच्यामुळेच ते विद्यार्थ्यांच्या विरोधात सोशल मीडियातनं लिहितायत, सोशल मीडियातनं अफवा सोडतायत, विद्यार्थ्यांच्या विरोधात लिहितायत आणि कुठंतरी फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा सोशल मीडिया करत आहेत, त्यांचे प्रवक्ते करत आहेत, त्यांचे मंत्री करत आहेत. हे दुर्दैवी आहे, हे लोकशाहीला धरू नाहीये. प्रति आंदोलन करण्याचा भारतीय जनता पार्टीला कुठलाही अधिकार नाही. एक तर आरएसएस जेव्हा हे संविधान निर्माण झाले 1950 साली, त्यावेळेस आरएसएसचं जे मुखपत्र होतं ऑर्गनायझर, त्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून आरएसएसने त्यावेळेस सातत्याने वर्षभर संविधानाच्या विरोधी लिखाण केलेलं आहे. तिरंगा ध्वज त्यांनी पहिल्या दिवसापासून नाकारलेला आहे. अनेक वर्ष आरएसएस कधीही किंवा भारतीय जनता पार्टीने तिरंगा ध्वज मान्य केला नव्हता. जनसंघाचं अस्तित्व येईपर्यंत किंवा भारतीय जनता पार्टी निर्माण होईपर्यंत जवळपास स्वातंत्र्यानंतर 30-40 वर्ष भारतीय जनता पार्टीने, आरएसएसने तिरंगा कधीही फडकवला नाही, संविधान कधीही मानलं नाही. आजही त्यांना संविधान 100% जसेच्या तसं मान्य नाही, म्हणून तर ते समता कधीच म्हणत नाहीत, ते समरसता म्हणतात. ते धर्मनिरपेक्ष शब्द त्यांना अडचणीचा आहे, समाजवाद शब्द त्यांना अडचणीचा आहे, लोकशाही हा शब्द सुद्धा त्यांना अडचणीचा आहे, श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य सुद्धा त्यांना अडचणीचं वाटतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा त्यांना अडचणीचं वाटतं. म्हणून संविधान ते फक्त दाखवायला करतायत, चर्चा करतायत, लोकशाही फक्त दाखवतायत, पण प्रत्यक्षात मात्र ते हुकुमशाही प्रवृत्तीने वागतायत, वर्तन करतायत. हे गेल्या महिन्याभरात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं असेल. असो, हे सगळं आंदोलनाचं 25 दिवसातल्या किंवा महिन्याभरातल्या पेपर फुटीच्या निमित्तानं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललेलं आहे, अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक यांच्या निमित्ताने देशभरातली सगळी तरुणाई विद्यार्थी एकत्र आलेत, त्यांना मी निश्चितपणे कौतुक करतो. या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे, ते रस्त्यावर येत आहेत, मध्यमवर्गीयांची मुलं येत आहेत, उच्च मध्यमवर्गीयांची मुलं रस्त्यावर येतात. शिक्षणामधले अनेक प्रश्न उघडकीस आलेले आहेत. 4.5% 14 पर्यंत या देशाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी तरतूद होती, ती आता फक्त 2.5% आहे. हे शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीतलं भारतीय जनता पार्टीचं कर्तृत्व आपल्याला अधोरेखित झालं. शिक्षणातले अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला आलेत. लोक घराघरात चर्चा करतायत, सोशल मीडियातनं चर्चा करतायत. हेही नसे थोडके या आंदोलनातलं यशापयश, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल नाही होईल माहित नाही, कारण भारतीय जनता पार्टीचं 12 वर्षातलं जर आपण पाहिलं तर ते कधीही राजीनामा कुठल्याही मंत्र्याचा गती घेत नाहीत. कुणावर तरी ठप्पा ठेवतील आणि कुणाला तरी बळीचा बकरा करतील. कदाचित काही कायदे होतीलही तुटपुंजे, पण अंमलबजावणी किती होईल माहित नाही. असो, काय वाटतंय तुम्हाला जरा व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. सत्याग्रही हे चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या. सत्याग्रही या चॅनलमध्ये कायम सत्याचा आग्रह धरला जातो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हिंद.